अब्देव, आता एक प्रश्न असा उपस्थित आहे की जर बहुसंख्य मुसलमानांनी पुन्हा घर वापसीचा निर्णय घेतला तर तुम्ही त्यांना नेमकी जात कोणती देणार? कारण आपल्या धर्मात तर जात पात आहे. काय सांगाल तुम्ही? जी आजच्या चर्चेमध्ये दोन सुंदर मुद्दे उपस्थित झालेत. मी त्याबद्दल आपल्याला संयोजक म्हणून धन्यवाद देतो. पहिल्यांदा धन्यवाद देईन मुकादम साहेबांना. त्यांनी मान्य केलं की या देशातले मुसलमान आणि ख्रिश्चन हे हिंदू होते. वस्तुस्थिती स्वीकारली, त्याबद्दल मुकादम साहेबांना खरोखर धन्यवाद. त्यांनी दुसरा मुद्दा जो उपस्थित केला, सावरकरांची हिंदूंच्या बद्दलची व्याख्या, ती मागे पडली. विश्व हिंदू परिषद मानते, धर्माचार्य मानतात की जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो, हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतो, तो हिंदू, मग तो कुठलाही असो. त्या अर्थाने मुसलमान ख्रिश्चन देखील इथले हिंदू ठरू शकतात. तिसरा मुद्दा आपण जो उपस्थित केलात की या देशातले मुसलमान आणि ख्रिश्चन जर का हिंदू झाले तर हा केवढा मोठा व्यापक विचार. मी हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर बघताय, म्हणजे स्वप्न ते ठरू नये, प्रत्यक्षात ते व्हावं. आणि तसं जर का झालं तर या देशातला जो काही वाद आहे, हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन, असा होणारच नाही. आम्ही सगळे संस्कृतीचे पाईक. नाही व्यंकटेश अब्देव, आपल्याकडे वादाला काही कमी नाहीये. आपल्याकडे धनगर मराठा असा वाद आहे, आपल्याकडे धनगर मराठा वाद आहे, आपल्याकडे मराठा नॉन मराठा असा वाद आहे, आपल्याकडे ब्राह्मण मराठा असा वाद आहे. त्यामुळे आपल्याकडे वादाला काही प्रॉब्लेम नाहीये. सवाल असा आहे की जर उद्या मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी हिंदू व्हायचं ठरवलं, त्यांना कुठल्या जातीत टाकणार तुम्ही? कुठली जात देणार? त्याचंही उत्तर देतो मी. आम्ही धर्माचार्य, विश्व हिंदू परिषद जातीला महत्व अजिबात देत नाही. हे आजची एक घटना नाहीये. मी मगाशी म्हटलं की 7 लाख लोकांनी परावर्तन केलं, घरवापसी केली, तर त्यांचा जातीचं काय? जातीला आम्ही प्राधान्य देत नाही, त्यामुळे ते सगळे हिंदू आहेत. हम सब हिंदू एक. जातीचा विचार न करणारे, ही विचारधारा आम्हाला पुढे न्यायची आहे. परंतु येणाऱ्या लोकांना जर का त्यांचे पूर्वज व्यवसायाप्रमाणे ह्या जातीत होते असं जर का वाटत असेल तर आम्ही ती जात त्यांना देत असतो. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही दुजाभाव राहत नाही. व्यंकटेश अब्देव, तुम्ही ती जात द्याल, पण बहुसंख्य हिंदू समाज ती जात मानेल का? हा खरा सवाल आहे. आपण या विषयाची चर्चा आता तुर्तास इथेच ठेवूया. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा घेऊन मी हुसेन दलवाई यांच्याकडे जातो आणि नंतर फ्रान्सिस दिब्रिटो यांना आहे. हुसेन दलवाई, धर्मावर आधारित राज्य ही रचना नेमकी या देशात लाभदायक आहे असं आपल्याला वाटतंय का? हुसेन दलवाई. मुळीच नाही. त्याच्यातून बरेच घोटाळे होतील. आपल्या शेजारी काय चाललंय आपण पाहतो. ज्या पद्धतीने सगळेच मुसलमान आहेत ना तिथे, मग रोज तिथे भांडणं काय आहेत? नुसतीच भांडणं नाहीत, ते 134 लहान बालकांना मारलं जातंय. हा काय भाग आहे? धर्माच्या अनुषंगाने याचा विचार करणंच गैर आहे. म्हणून आपली जी संविधान आहे, आपली घटना आहे, ही अतिशय उदारमतवादी अशी घटना आहे आणि त्यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. सगळ्यांचा विकास सगळ्यांना घेऊन करण्याची जी कल्पना आहे आणि त्याच्यामुळे इथे त्या अर्थाने वाद नाही. वाद निर्माण करणारे एक्स्ट्रीमिस्ट हे मुसलमानांमध्ये आहेत, ख्रिश्चनांमध्ये आहेत आणि हिंदूंमध्ये आहेत. त्यांना बाजूला ठेवून शेवटी सर्व समाज एकत्र राहिलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हुसेनभाई काय करतात? तुम्ही आता जे एक्स्ट्रीमिस्टची गोष्ट करताय त्याच्यावर एक सहज प्रश्न सुचला म्हणून तुम्हाला विचारतो की या देशात जर सर्वधर्म भावाचा किंवा निधर्मीवादाचा अतिरेक केला गेला नसता, अगदी जर उदाहरण घेऊन बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचा शहाबानो खटल्यातला निकाल संसदेतल्या पाशवी बळावर जर काँग्रेसनं बदलला नसता तर हिंदुत्ववाद्यांची लाट आणि राम जन्मभूमीचा प्रश्न उपस्थितच राहिला नसता आणि नंतरचं हे सगळं रामायण घडलंच नसतं. क्रियेला प्रतिक्रिया या न्यायानं एका क्रियेची आत्ताची घडणारी गोष्ट ही प्रतिक्रिया आहे. जेवढी क्रिया त्याज्य तेवढीच प्रतिक्रियाही त्याज्य. काय सांगाल? मुसलमानांनी तो वाद निर्माण केला आणि दबाव आणला आणि खरी आहे जेवढी क्रिया त्याज्य तेवढीच प्रतिक्रियाही त्याज्य. काय सांगाल?
उदयभाई, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो अगदी बरोबर. संबंधामध्ये सरकारने त्यावेळच्या चूक केली असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्यातून मग ह्यांच्या हातामध्ये एक हत्यार मिळालं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, तुम्ही मुसलमानांनी त्यांना कसल्याही तऱ्हेची संधी देऊ नका. आणि दोन्ही समाजामध्ये लोक असे आहेत की एक दुसरा कसा चूक करतो आणि त्याच्या क्रिया प्रतिक्रिया आपण ज्या म्हणतात त्या सातत्याने होतात. मला तरीही माझं म्हणणं असं आहे की या देशामध्ये 85% 80% वर हिंदू आहे. त्या हिंदूंना सतत घाबरवत राहणं, त्यांना काहीतरी आता हा देश हे होणार आहे. एक लक्षात घ्या, गेल्या 15-20 वर्षाचा जे इथले आकडेवारी आहे त्याच्यामध्ये इथले अल्पसंख्याकांची संख्या वाढताना काही दिसत नाही. जितकी हिंदूंची वाढते, बरोबर आहे. हिंदू ग्रोथ रेट आणि मुस्लिम ग्रोथ रेट याच्यामध्ये हिंदू ग्रोथ रेट पेक्षा मुस्लिम ग्रोथ रेट अत्यंत कमी आहे. हा तुमचा अत्यंत मुद्दा बरोबर आहे. एक छोटासा प्रश्न फ्रान्सिस दिब्रिटो आपल्याला आहे. फ्रान्सिस दिब्रिटो, मला तुम्ही सांगा की अशा प्रकारची जी धर्मांतरं होत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी ख्रिश्चन धर्मातल्या लोकांना एक प्रकारे भीती वाटायला लागलेली आहे का? त्यांच्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे का? कारण एकेकाळी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेलं धर्मांतर हा मुद्दा हिंदुत्ववाद्यांचा अत्यंत आवडता मुद्दा होता. त्यांनी तसे अनेक दाखले दिलेले होते. त्याच्यावरून ओरिसात काय घडलं या आता वादात मी जात नाही, परंतु आता ख्रिश्चन धर्मातल्या सर्वसामान्य माणसाची या धर्मांतरावरची प्रतिक्रिया काय आहे? ख्रिस्ती माणसाला कसली भीती वाटत नाहीये. त्याला पटलेला धर्म त्याने स्वीकारलेला आहे. त्या धर्मामध्ये तो स्थिर आहे. फक्त राजकीय सत्तेचा गैरवापर करून कुठल्याही प्रकारच्या आमिष किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही, ह्याची मात्र शाश्वती मिळायला हवी आहे. आम्हाला कधीही कोणाची भीती वाटलेली नाहीये. आणि म्हणूनच मला वाटतं की प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे, धर्म प्रचाराचं स्वातंत्र्य आहे. विश्व हिंदू परिषदेला देखील स्वातंत्र्य आहे, आम्हाला देखील सर्वांना स्वातंत्र्य आहे. पण आपल्याला जर आपले लोक पलीकडे जात असतील तर त्याची चिंता पण करायला हवी की ते पलीकडे का जात आहेत, का गेले आहेत. केवळ आमिष दाखवलेलं नाहीये गतकालामध्ये. हा जातीची जो जाच होता आणि ज्याच्या खाली क्षुद्र समाजाला जे काही वागणूक दिली गेली स्त्रियांना आणि शूद्रांना, हा फार मोठा इतिहास आहे. माणुसकी त्यांना नाकारली गेलेली होती. मग जिथे कुठे त्यांना माणुसकीची ओलावा दिसला तिथे ते गेलेले आहेत आणि म्हणून ते पुन्हा फिरण्याची शक्यता नाहीये. त्यांना माणुसकी हवी आहे आणि आता ते पलीकडे गेलेले आहेत की आता धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे नातामध्ये जोडता येईल आणि सगळेच विश्व आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो. एक कुटुंब निर्माण करायचं आहे. त्या कुटुंबामध्ये निर्णय प्रकारची माणसं असतात, या एकाच प्रकारची असायला पाहिजे. हा अत्याग्रह आहे, हा दुराग्रह आहे आणि तो देशाला प्रगतीकडे नेणारा नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. हा या कार्यक्रमातला अत्यंत शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न नाना पटोले तुम्हाला. नाना पटोले, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे, भले ते काँग्रेसमध्ये आल्याचा टोला आता तुम्हाला जरी हुसेन दलवाई यांनी लगावला असला तरी तो क्षणभर आपण बाजूला ठेवूया, परंतु एक प्रश्न असा आहे की दोन मधली एक गोष्ट जर तुम्हाला निवडायची असेल, मित्रत्वाने म्हणालोय. नाही बरोबर आहे, तुमचे मित्रत्वाचे संबंध आहेत त्यांच्याशी, हे मी आता जाहीर करतो. ते मुसलमानमुळे निवडून आले ही जाणीव आपण मित्रत्वानेच करून दिली, हे देखील आपण म्हणूया. मुद्दा तो नाहीये. हुसेनभाई, तुम्ही चांगले मित्र आहात, नाना पटोले चांगले मित्र आहेत. नाना पटोले, दोन मधली जर एक गोष्ट तुम्हाला निवडायची असेल, एक सबका साथ सबका विकास आणि दोन धर्मांतर, आणि तुम्हाला एकाच गोष्टीवर टिक करायचं असेल तर यातली कुठली गोष्ट तुम्ही आता निवडाल या देशाच्या भल्यासाठी, ज्याच्याकरता तुम्हाला निवडून दिलेलं आहे, कुठली गोष्ट टिक करावीशी तुम्हाला वाटेल? नाना पटोले. मी म्हणून उद्धवजी मगाशी सांगितलं की नियोगी आयोगाची अंमलबजावणी त्या काळात सरकारने लागू केली असती तर हे विषय आता आपल्या देशामध्ये राहिले नसते. आज मोदीजींनी ज्या पद्धतीने या देशामध्ये जे वातावरण निर्मिती केली, मोदीजीची एवढी भीती या लोकांना निर्माण झाली की आता कसं करावं म्हणून एखादा पिल्लू काढायचा आणि त्याच्यावर या देशाचं वातावरण गढूळ करायचं, एवढंच आहे. सबका साथ सबका विकास हाच आमचा भारतीय जनता पार्टीचा मंत्र आहे आणि म्हणून आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणण्यासाठी आम्ही कंपल्शन करतो आहे, पण विरोधी पक्ष त्याला मान्यता देत नाहीये. ही त्याच्यातली महत्वाची भूमिका आहे. म्हणून आम्हाला याच्यात पडायचं नाहीये. आम्हाला पडायचं या देशाच्या विकासाचं, जे आम्ही आदरणीय मोदीजींनी विचार मांडलेला आहे त्या विकासावर आम्हाला या देशाला पुढे न्यायचं आहे, हेच आमचा संकल्प आहे. एकीकडे नियोगी अहवाल तर दुसरीकडे शहाबानो तर तिसरीकडे त्याला आली धर्मांतराची प्रतिक्रिया. प्रेक्षक, आपण पाहताय की या देशामध्ये सवाल ये नहीं कि शीशा टूटे या न टूटे, सवाल ये है कि पहला पत्थर किसने फेका. परंतु या सर्व विचारवंतांच्या मांदियाळीत मला आणखीन एक विचार सुचतोय, तो म्हणजे
सवाल ये नहीं कि शीशा टूटे या न टूटे, सवाल यह है कि पहला पत्थर किसने फेंका, यापेक्षा सुद्धा पहला पत्थर किसने फेंका ये न सोचो अभी, टूटा हुआ शीशा जुडेगा कैसे यही सोचो अभी. हा तुटलेला धागा पुन्हा एकदा जुळावा, त्याला घर वापसी असं नाव द्या किंवा काही नाव द्या, परंतु या देशातली शांतता, अखंडता आणि त्याहीपेक्षा सुद्धा यातली विविधता खंडित करण्याचा अधिकार कोणाला नाही. तो देश हे सहन करणार नाही. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.